नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घरगुती स्वाद या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहे बटाटा रस्सा भाजी। हे पहा, मी वाटाणा भिजवून घेतलेला होता रात्रभर आणि तो शिजवून घेतलेला आहे कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून। तुम्ही इथं फ्रेश वाटाणा वापरला तरी चालेल, माझ्याकडे फ्रेश नव्हता म्हणून मी हा घेतलेला आहे शिजवून। आणि इथं घेतलेले आहेत मी 3 असे बटाटे घेतलेले आहेत। मी असे म्हणजे असे कट करून घेतलेले आहेत, अशा फोडी करून घ्यायच्या मीडियम अशा। हे पहा असे। आणि त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 टमाटर घेतलेले आहेत आणि 2-3 कांदे असे बारीक असे कट करून घेतलेले आहेत, हिंग आणि इथं मेन म्हणजे 2 चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे मी, भाजीला चांगला थिकनेस येतो आपल्या। आणि इथं वाटण्यासाठी घेतलेलं आहे मी आलं, लसूण, कोथिंबीरच्या ज्या काही माझ्याकडे काड्या होत्या त्या घेतलेल्या आहेत। आणि इथे घेतलेले आहेत मसाले, इथे घेतलेले आहे धनिया पावडर, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, इथे घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, इथे घेतलेला आहे कसुरी मेथी, इथे घेतलेला आहे मी थोडंसं काश्मीरी मिरची पावडर घेतलेले आहे 1-1.5 चमचा, इथे घेतलेला आहे जिरे आणि इथे माझ्याकडे काही खडे मसाले होते ते मी घेतलेले आहेत। इथे दालचिनी नाही आहे माझ्याकडे, तुम्ही दालचिनी पण घेऊ शकता। हे इथे मसाला वेलची घेतलेली आहे, वेलची 1 आणि आपली जे वापरतो रोज ती साधी वेलची पण घेतलेली आहे। आणि इथे 2 काळी मिरी, 2 लवंगा आणि इथं काही जावित्रीचं थोडंसं होतं ते मी असं म्हणजे थोडा मसाला माझ्याकडे राहिलेला होता ना, तो मी इथं यूज केलेला आहे। तुम्ही इथं दालचिनी घ्यायची। इथे घेतलेलं आहे घरगुती तिखट घेतलेलं आहे 2 चमचे। चला आता आपण हे वाटण बनवून घेऊया। सर्वात आधी मी इथं हे लसूण आणि अद्रक, कोथिंबीर मिक्सरला असं वाटून घेते। हे पहा, मी कोथिंबीरच्या काड्या अशा कापून घेतल्या। आता हे टाकून आपण याची पेस्ट बनवून घेऊया। हे पहा, मी अद्रक लसूण बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण टमाटरची फाईन अशी पेस्ट बनवूया। हे पहा, आपल्या भाजीला कलर छान येण्यासाठी मी याच्यामध्ये टमाटरमध्ये थोडीशी काश्मीरी मिरची पावडर ॲड करते अर्धा चमचा। हे पहा, टमाटरमध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे कलर किती छान येत आहे, आपल्या ग्रेव्हीलाही छान कलर येतो याने। म्हणून याच्यामध्ये टमाटरची पेस्टमध्ये आपण वाटण करताना मिरची पावडर अवश्य टाका। पहा, मी गॅसवरती एक टोप ठेवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकते मी 1 ते 1.5 पळी तेल। हे पहा, आपलं तेल चांगलं कडकडीत झालेलं आहे, त्याच्यात आपण टाकूया जे खडे मसाले घेतले होते आणि जिरे। हे पहा, आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण खडे मसाले सर्व जिरे आणि ते टाकून घेतले। जिरे छान फुललेले आहेत। आता आपण याच्यात टाकूया कांदा, कांदा छान असा गुलाबीसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया याच्यामध्ये। हे पहा, आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे गुलाबी होईपर्यंत। आता आपण याच्यात टाकूया हिंग थोडासा, अद्रक आणि लसूणची पेस्ट। हे पहा, आपलं सर्व वाटण असं छान असं भाजलेलं आहे। आता आपण याच्यात टाकूया जे मसाले पावडरमध्ये घेतले होते ते टाकूया धनिया पावडर, हळद, गरम मसाला आणि कसुरी मेथी। हे छान असं मिक्स करून घेऊया। हे पहा, आपले मसाले छान परतलेले आहेत। आपण आता याच्यात टाकूया टमाटरची प्युरी। हे पहा, मी टमाट्याचं प्युरी पण यात टाकून घेतलेलं आहे। आता छान असं मिक्स करूया आणि 2 मिनटं याला छान असं परतून घेऊया। हे पहा, टमाटा पण आपला छान असा परतलेला आहे। आता आपण याच्यात टाकूया बटाट्याच्या फोडी। बटाटा या सर्व याच्यामध्ये
मिक्स करून एक 2 ते 3 मिनटं या मसाल्यामध्ये छान असा शिजू देऊ बिना पाणी घालता. हे पहा बटाट्याच्या फोडी मी 1-2 मिनिटं छान परतलेल्या आहेत. आता आपण याच्यावर थोडं झाकून ठेवून देऊया 2 मिनिटासाठी. हे पहा मंडळी 2 मिनिटं झालेले आहेत. आपण आता झाकण उघडूया. हे पहा 20 ते 30% 40% आपला बटाटा शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया जी मिरची पावडर घेतली होती ती टाकूया. जे बेसन घेतलं होतं ते टाकूया. याच्यामध्ये आपल्या चवीनुसार नमक टाकूया. मी नमक वाटाणा शिजवताना पण थोडं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मी याच्यात थोडं टाकते नमक. आता हे सर्व पूर्ण असं हलवून घेऊया छान असं. बेसन टाकल्यामुळे आपल्या भाजीला एक दाटसरपणा येईल, त्यामुळे भाजी खायला आपल्याला छान लागेल. हे पहा आता मी हे ताटामध्ये पाणी ओतून घेतलं होतं ते थोडंसं ह्याच्यात ॲड करते आणि छान असं मिक्स करून घेऊया हे. आणि याच्यावरती अजून एक 2 मिनटं असं लो मिडियमवरती झाकण ठेवून देऊया आणि शिजवून घेऊया. हे पहा आपल्या भाजीला 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत शिजवून. आता आपण हे झाकण काढून घेऊया. हे पहा काय छान आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करूया छानपैकी आणि आपण जो वाटाणा शिजवून घेतला होता तो याच्यात ॲड करूया. अजून एकदा सर्व मिक्स करूया याच्यामध्ये. आपल्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्या. आपल्याला जसं भाजीचं थिकनेस पाहिजे तसं. मला थोडं हे दाटसर वाटत आहे त्यामुळे मी थोडं अजून पाणी ॲड करते याच्यामध्ये. हे पहा आपल्या भाजीला उकळी काढून घेऊया एक. हे पहा मंडळी मी झाकण ठेवून 10 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. आता पाहूया आपला बटाटा चांगला शिजला आहे का ते. हे पहा आपल्या भाजीला काय छान तर्री आलेली आहे. हे पहा आता आपण बटाटा शिजला आहे का ते चेक करूया. एक बटाट्याची फोड काढून घेऊया आणि हे पहा आपला बटाटा असा छान शिजला आहे. जास्त मॅश करायचं नाही कारण आपण बेसनचं पीठ घातलं आहे, त्यामुळे आपल्या भाजीला छान असा थिकनेस आलेला आहे. आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून सर्व करूया. हे पहा मंडळी मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भाजीवरती. हे पहा किती छान थिकनेस आला आहे. हे पहा मंडळी जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरगुती स्वाद या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.